कोट्यावधी व अब्जावधी लोकांच्या मनात अधिराज्य करणाऱ्या एका महाराजाबद्दल सांगणार आहे, ज्याचं नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर शहारे येतात, अंगातील रक्त सळसळते, अंगात शक्तिसात्तींचे बळ येते। असा एक राजा जो फक्त रयतेसाठी जगला, असा एक योद्धा जो फक्त अन्यायाविरुद्ध लढला, असा एक नेता जो फक्त लोकहितासाठी झटला, असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला। महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहेत। लाखो मराठी सैनिक मुघलांच्या कैदेत तडफडून मारले जात होते, अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता, शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता, मराठी माणसावर अन्याय व अत्याचार केला जात होता। अशा वेळी महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, डगमगता पेटता अंगात। अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली, सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा चमकला, भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि जणू प्रत्येक वर्षापासून अंधारात झाच पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकाशाची किरणे पसरू लागली। अत्यंत लहान वयात महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची दौडगोड सुरू केली। अत्यंत लहान वयात महाराजांनी साहसी व धाडसी कार्य आपल्या हाती घेतले व ते पूर्णत्वासही नेले। त्यांच्या या कार्यात त्यांना तानाजी मालुसरे, जीवा महाला, शिवा काशीद यांसारख्या अनेक सवंगड्यांचीही साथ लाभली, जे लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाची आहुती देतानाही मागे पुढे पाहिले नाही। शिवरायांपूर्वीही अनेक राजे उदयास आले, शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, परंतु इतिहासाच्या पानात आणि प्रत्येकाच्या मनात एक आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनाच ओळखलं जातं। याचं कारण त्यांचं स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, चारित्र्य, धैर्य, शौर्य, कीर्ती, शेतकऱ्याच्या भाजीच्याही देताला हात लागता कामा नये असे सांगणारे, शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे, परस्त्री आई समान मानणारे राजे, एकमेव प्रजादक्ष आणि कर्तव्यदक्ष राजे म्हणून ओळखले जातात। धन्यवाद।